जस्ट ऑफिसमधून सुटलो आहे आणि जरा भूक लागलेली तर जरा लंचला बसलेलो. तिकडेच आपला आता करी रोडवरनं आपली ट्रेन आहे. करी रोडवरनं मी आता ट्रेन पकडून लोकमान्य टिळकवर जाणार आहे. लोकमान्य टिळकवर आपले सगळे मित्र लोक भेटणार आहेत. त्यांना भेटून आपण भेटू आणि पुढच्या ब्लॉग आपण लवकरच भेटू. सो पुढचा ब्लॉग तिकडनं तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही असंच आमच्या ब्लॉगला जॉईन राहा. जे आहे ते आपण तुम्हाला तिकडंच दाखवू. ओके. सो गाईस मी आत्ताच करी रोड स्टेशनवरनं गाडी पकडलेली आणि मी आता चाललो आहे कुर्ल्याला. मी आता 5 मिनटात कुर्ला स्टेशनला पोचेल. तर तुम्हाला पुढचा ब्लॉग मी तिकडनं सुरुवात करणार आहे. तर असंच आमच्या ब्लॉगला तुम्ही असं जॉईन राहत राहा, असं आम्हाला सपोर्ट करत राहा. ओके. मी तुम्हाला आता उतरून परत मी आमचा ब्लॉग चालू करणार आहे. सो गाईस मी आत्ताच कुर्ला स्टेशनला उतरलो आहे. आता इकडनं मी गाडी पकडून चाललो आहे आपल्या इकडे हार्बर लाईनला. हार्बर लाईनला आपली गाडी आता त्या साईडनी लागणार आहे. त्या साईडला आता मी चाललोच आहे. सिटी चढतो आहे आपला कुर्ल्याला तर माहिती आहे किती प्रॉब्लेम असतात तुम्हाला पण. आणि कुर्ला स्टेशनवर आहे. जस्ट आपले बॅग वगैरे लपवतो आहे. नाही तर इकडे चोर लोक खूप आहेत, तुम्हाला पण माहितीच आहे. तो गाईज मी आत्ताच उतरत होतो आणि आमची ट्रेन आत्ताच जस्ट मिस झाली आहे. तुम्ही बघू शकता आपली ट्रेन आत्ताच जस्ट मिस झाली माझी ट्रेन. आता बघू, आता दुसरी गाडी पकडू आपण. लोकमान्य टिळकला तर लाईक खूपच गाडी आहेत जायला, असं काही प्रॉब्लेम तर नाही आहे. तरी अजून मी सध्या तरी एकटाच आहे, अजून कोण भेटलं नाही. आपले मित्र लोक आता हे लोक भेटतील सगळे, अजून ते पोचले नाहीत अजून. तर येत आहेत ते लोक पाठवून, भेटू मग. सो गाईस मी आत्ताच पोचलो आहे टिळकनगरला. आता टिळकनगरवरनं वॉकिंग घेतलं आहे आम्ही. वॉकिंगनं आपला टिळकनगरचा CSMT एवढं जवळच आहे. तर तो आपल्याला एका काका भेटले, ते आपल्याला समजवत आहेत की इकडनं 3 मिनटाचा वॉकिंग आहे, तुम्ही चालतच जावा. काय ते नाही तर रिक्षावाले कसं छुट्या बनवतात आपल्याला कधी कधी. तुम्ही पण आलात कधी टिळकनगरवरनं, टिळकनगर आपला CSMT जायचं असेल तर इकडनं तुम्ही असं वॉकिंगच जावा. वॉकिंगच आपल्याला 3 मिनटाचा रस्ता आहे. सो मी आता वॉकिंगच चाललो आहे. आपले फ्रेंड्स लोक सगळे टिळकनगर तिकडेच भेटणार आहेत. तर ते लोक भेटल्यावर आपण आपला ब्लॉग परत आपण चालू करू. आपण आता वॉकिंगवर आहे. मला परत मी आपला ब्लॉग चालू करू तर दाखव आपली पुढची मजा मस्ती. हाँ, खाने पीने वाला चोर बैठा रहता वहाँ पर. हाँ वही, वहाँ से कभी जाना नहीं रात में. अरे दिन पहले बहुत होता था ना यहाँ पे. हाँ पहले बहुत होता था. अभी तो यहाँ थोड़ा पॉपुलेशन बड़ा है. हाँ रहने लगा, अभी तो बिल्डिंग बना है बहुत. हाँ उसके लिए. नहीं तो नहीं तो कुर्ला और ये बहुत टेंशन है. कुर्ला में फ्रॉड बहुत है. फ्रॉड बहुत है. स्टेशन है ना, इसलिए फ्रॉड ज़्यादा. हाँ दो लाइन है ना वहाँ पर, हार्बर लाइन, सेंट्रल लाइन. इसलिए फ्रॉड बहुत होता है. इसको क्या बोलते हैं टिळकनगर के? इसको लोकमान्य तिलक टर्मिनस इसका ऑफिशियल नाम है. कौन सा? लोकमान्य तिलक टर्मिनस. लोकमान्य टिळक ऑफिशियल नाम इसका वही है. ऑफिशियल नाम है. क्या आ गया सामने ही है. बस रोड क्रॉस करके चले 3 मिनट के रास्ते पे इन लोग रिक्शा वाले कितना 40 रुपये एक आदमी 40 रुपये ले लेते एक मिनट का. सो गाइस आम्हाला एक काका भेटलेले. काकांनी आपली 3 मिनिटाच्या रस्त्याला वाचवलं, नाही तर रिक्षावाले चुत्या बनवलं असतं आम्हाला. 5 आदमी ठूस के बैठा लेगा जानवर के जैसा साला. जानवर जैसा ना. लगेज के साथ 40 रुपये लेगा 40 रुपये. ठीक आहे अंकल, थँक्यू. चलो. सो गाइस आम्हाला आता एक काका भेटलेले. त्या काकांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही टिळकनगर टर्मिनस जवळ चाललात तर तुम्ही वॉकिंगनीच जावा. आता रिक्षावाले काय करतात, 5 मिनटाचा रस्ता दाखवून आपल्याला फिरवत बसतात अर्धा तास, आणि रस्ता असतो आपला 5 मिनटाच्या वॉकिंगवर. सो मी आता इकडे पोचलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ. मी या साईडला रोड क्रॉस करायला बघतोय, जागा दिसत नाही आहे मला कुठेतरी. सो गाईज मी तुम्हाला
रोड क्रॉस करतो जरा आणि मी मग माझा परत ब्लॉग चालू करतो. असे आमच्या ब्लॉगला जॉईन होत राहा. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे, असंच जॉईन होत राहा. सो हे गाईज, हे आपलं लोकमान्य टिळक आहे. मी आत्ता जस्ट पोचलो आहे इकडे. आता आपले फ्रेंड्स लोक पण येतात आहेत. काही मिनिटांनी आपले फ्रेंड्स लोक पण इकडे येतीलच. आपण तेव्हापर्यंत जरा वाट बघूया त्यांची. अजून ते साले लोक आले नाहीत. मी कधीपासून ऑफिसमधून निघून तिकडनं कसा येतो आहे पागलसारखा. मी लिटरली सांगू, मी थकलो आहे. माझ्या हातामध्ये बघा तुम्ही 2 बॅग आहेत माझ्या हातामध्ये. मी अजूनपर्यंत इकडे तिकडे पळतो आहे नुसता. अजून आले नाहीत आपले मित्र लोक. आता येतील लवकरात लवकर. तुम्ही पण आपल्या जॉईनला असंच यूट्यूब चॅनलला जॉईन होत राहा. सो हे गाईज, आता मी जस्ट इथे आलो आणि आमचे मित्र लोक भेटले आहेत. तुम्ही यांना बघू शकतात. मुंबईचा भाऊ आमचा गेममध्ये घुसला आहे. जवळ जवळ ही आमची बाग आहे. उर्मई काही कामाची नाही आहे. आणि आमचा अक्की भाऊ जे होणारे भाऊजी. आणि आम्ही ज्याच्या गावी चाललो आहे तो हाच आहे, कार्टा इकडेच आहे, काय कामाचा नाही. पुन्हा गोरी दिसते, पुन्हा गोरी दिसते, गोरी दिसते. काय पॅरेंट लावली मी आहे नॅचरल. काय पण पाटीलकडे दाखव, पाटील. सो आत्ता आम्ही इकडे तिलकनगरला आलो आहे. जस्ट आता आमची ट्रेन अजून आली नाही आहे. अजून ट्रेन आमची, तर ट्रेन यायला अजून थोडा टाईम बाकी आमच्या ट्रेनला. सो आल्यावर आम्ही आमची ट्रेन बघू आणि आमचे लगेज वगैरे तुम्ही सगळे बघू शकतात. इकडे लगेज वगैरे ठेवले आहेत. तुम्हाला आम्ही दाखवू पुढच्या टेकमध्ये. सो गाईस, आम्ही आता इकडे लोकमान्य टिळक नगरला पोचलेलो आम्ही. आणि आम्हाला आत्ताच थोडं मिनटं कन्फर्मेशन झाली आहे ट्रेनची. ट्रेन आपली लागणार होती 1 वाजता, पण ट्रेन लागली आहे आत्ता 5 वाजता. सगळी चोतियागिरी झाली आहे. आता इकडे काय नाही समजत आहे आम्ही काय करू. आता 5 वाजेपर्यंत आम्हाला इकडे थांबायचं. आता वाजले किती बाबू? रात्रीचे वाजले 1:30. मी तर बोलू सकाळपासून ऑफिसला गेलेलो. ऑफिसवरनं मी 7 वाजता सुटलो असेल. 7 वाजता आमचा ग्रुपचा प्लॅन झालेला 7:30 वाजता भेटायचं होतं. 7:30ला भेटायचं होतं, तो 7:30चा प्लॅन कॅन्सल झाला. 9:30ला भेटायचं होतं. 9:30चा पण प्लॅन कॅन्सल झाला. माणसं हे लोक आले आहेत 12:30 वाजता भेटायला. 12:30 वाजता भेटलो. आता ऐकलेलं 1:45ची गाडी आहे. 1:45ची गाडी असताना पण आता इकडे येऊन ऐकते अजून स्कॅम झाला आहे की 5 वाजताला डायरेक्ट गाडी आहे. असं पुन्हा बोलतात ना, नशीब सगळ्यांचं गांडू असतं, तसं आमचं पण नशीब कायमचं गांडू आहे. बघू शकता आपला फेस लपवत आहे बाबू. काय बोलणार आम्ही आता. आता हे काय आमचे कर्मचारी बसले जाता. नशिबाने सगळा खेळ केला. सगळे नशीबवाले सगळेच गांडू आहेत. विषय खोल आहे म्हणजे इथे काहीच नाही बोलू शकतो आपण आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता आलेलो आहे. आमची ट्रेन आता आलेली आहे, बघू शकतात. फायनली आम्ही रात्री इकडे 1 वाजता आलेलो. 1 वाजता आमची ट्रेन होती, ती कॅन्सल झालेली. ती आमची 5 वाजता लागली. तर आम्ही 5 तास आम्ही इकडेच होतो. पागलसारखं भटकत होतो. इकडेच झोपलेलो, काय ना काय मस्ती करत होतो. सो आता आमची जस्ट ट्रेन आली आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये चाललोच आहे. आता बघू पुढे जाऊन काय आमचे एन्जॉयमेंट होते तुम्हाला तर आम्ही आमच्या ब्लॉगला दाखवूच. आणि आपली जी मजा आहे ती सगळ्यांना माहिती आहे. आपल्या कोकणातली जी मजा आहे ती कुठेच नाही आहे. जे आहे ते कोकण आपलं भारी आहे. काय पण बोला, मराठी लोकांचं कोकण म्हणजे बोललं तर तडका आहे, पूर्ण तडाखेबाज आहे. सो आता आपली ट्रेन इकडे हे बघा, आम्हाला सोडूनच सगळे पळाले. आम्ही दोघं बिचारे, आम्हाला सोडून आमची टीम बघा एवढे लोक पुढे पळाले. हे बाई, अरे हे काकीचा अटकला. साले लोक आपल्याला सोडून पळाले.
तुम्हाला भेटतो गाईस, तुम्हाला आम्ही नंतर भेटतो. तिथपर्यंत ट्रेनमध्ये आमची बसल्यावर तुम्हाला धावपळ बोलू. आहे जरा. आम्ही तुम्हाला परत ट्रेनमध्ये बसून मी तुम्हाला जॉईन करतो परत. बाय बाय. हॅलो गाईस, तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता ट्रेन खूप चांगली आहे. आम्हाला खूप चांगलं वाटतं. आम्हाला बसून खूप चांगलं वाटते. आम्हाला बसून खूप चांगलं वाटतं. तुम्ही कधी ट्रेन बघितली नसतील तर तुम्ही बघून घ्या आता. आम्ही तुम्हाला दाखवतो आमची ट्रेन. मालदार गरिबांची ट्रेन कोकणाची स्लीपर ट्रेन. ते काय ते अमीर बापाले वरती बसले आणि आम्ही बघा वरती बसलोय. बघतोय पण तो इजडा बोलला तर बघतोय तो. हे बघा आमचे कपल पॉइंट चे फोटो चालू झाले आहेत अशा ठिकाणी. ट्रेन मध्ये बसल्या बसल्या नाही तर चालू झाले फोटो काढायचे. हा हे काय हॅपी जर्नी. ट्रेन मध्ये बसले नाही तर फोटो काढायला चालू झाले. जय भवानी जय शिवराय सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 6:45. तुम्ही तर आम्हाला बघता तर रात्रभर आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. आमची 1:45ची ट्रेन होती. ती आली मॉर्निंगला 5 वाजता आणि आत्ताशी आम्ही पनवेलला पोचलो आहे. सो आता हे काय चाय वगैरे सगळे आले आहेत. चाय गरम चाय करा चाय काय बोला. इथे ट्रेन नाही पोचले एकतर असं डोकं खराब झालं. रात्रभर झोप नाही भेटली आणि आता सकाळ आणि मॉर्निंग झाले तर काय झोप लागणार आहे. तरी पण बोलतात ना कोकणात जाण्याची मजाच वेगळी असते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मॅनेज करू आपण काहीतरी. आता कंटाळा आता जाम आलाच आहे सगळ्यांना. सो हे गाईस आम्ही आत्ताच जस्ट उतरलो आहे. जस्ट आत्ताच आमची ट्रेन लँड झाली. जी ट्रेन आमची सकाळी 4 वाजता. आमची ट्रेन जस्ट लँड झाले. काय बोलणार ती सकाळी 4 वाजता येणार. खेळला यांचा खेळला. पाटील तुझे काय 2 शब्द बोलशील. आईच्या गांडीत गेली 2 शब्द. 4 वाजता येणार होती. 10 वाजले. 10 10:30 झाले. काय येणार हो. कोकणला यायची हाऊस सगळ्यांनाच आहे ना. काय बोल काय करणार. बरं वाटतं म्हणून यावं लागतं. हा बरोबर. सो गाईस आता आम्ही जस्ट उतरलो सर. आता आम्ही चाललो रिक्षा स्टँडकडे. रिक्षा स्टँड आता तिकडे आहे. मग तिकडनं आम्ही जाऊ दापोलीला. दापोलीवरनं आमची दुसरी ST आहे. ST पकडून जाऊ मग तिकडनं आम्ही आमच्या घरात जाऊ आरामात. ट्रेन निघालेली आहे. आणि ज्यांनी नाही बघितले त्यांनी पण बघून घ्या. ट्रेनची ती चाकं दाखव त्यांना तेवढी मोठी असतात. सो गाईस आम्ही आत्ताच रिक्षामध्ये बसलेलो. सो आपली खेडची एकदम प्रसिद्ध मोठी एकदम आपली फेमस नदी तुम्हाला तर माहितीच आहे. ही आपली जगबुडी नदी. तुम्ही बघू शकतात एवढी मस्त आहे. हां नदीमध्ये मगर अरे खूप आहेत नदीमध्ये. पण आपल्या खेड गावाची एकदम मोठी फेमस नदी आहे. बोल ना आता काय बोलायचं बोल. काय बोलायचं आता बोल. कुठे बसलोय कुठे चाललोय काय सांग. सांगितलं मगाशी. आता परत सांग. आता सीटवर बसलोय. बोल ना तो बाबू बोलतोय. बसलोय. हा आता आम्ही चाललो दापोलीला पोळी खायला. सिगरेट पिणार. बाथरूम शोधतो आणि पहिला बाथरूमला जाणार. सिगरेटचे आम्हाला बाथरूम. सिंपल. तुझं काय म्हणणं आहे अजून. काय नाही सध्या काय नाही. रिक्षा दाखव. रिक्षामध्ये तुम्ही कधी बघितली नसेल अशी रिक्षा बघितली नाही. हा ही गावातली रिक्षा आहे. टमटम आहे. रिक्षा नाही आपली 10 वाली 3.
आमच्या मुन्नाला काहीतरी बोलायचं होतं पण काय बोलली नाही. लास्ट आहे नुसत्या असं काय तिला पोरगा बघायला आलाय पण पोरगा बाजूलाच बसलाय. हे बघा हेच आहे त्यांचे आऊ आहे त्यांचे ते बोल ना नको लागतो आऊ काही बोलणार नाही तुला. चला आलं 2 मिनिटात आम्हाला आमचं आता दापोली आला. दापोली बस पोचलो लवकर स्टॉप आला आमचा. आणि आता इकडे जस्ट दापोली बस स्टॉप जवळ आलोय. आम्ही इकडनं जरा आता काहीतरी नाश्ता वगैरे करू. हे बॅग दे माझी कुठे टाकली तिकडं. बंद कर आधी ब्लॉक नाही बंद करू. ते चैन तुटले बुवा. हां झालं थँक्यू. कुठे गेला आम्हाला जगबुडी नदी दाखवली. आम्ही आभारी आहोत. फायनली आम्ही रिक्षातून उतरलो. तुम्ही बघू शकता हे रिक्षा आहे. ये कुणाल हे कुणाल आम ना अबे मग बाथरूम होणार नंतर मग हे आपला भेटणार मग तू इथे जाशील ना मग म्हणतो मला नको तिकीट आम्हाला तयार आहे. सो गाईस आत्ता आम्ही जस्ट बसमध्ये बसलो आहे. ही आमची बस आपली लालपरी. आता आम्ही लालपरीत बसलेलो. तुम्ही कधी बघितलं नसेल बाहेरून दाखव बाहेरून दाखव. अरे असं बाहेर काढ ना बरं असं बाहेर काढ आणि लालपरी दाखव. अजून अजून जायचा कपकन ना. सो आपण आता आपल्या बसमध्ये बसलो आहे. तर आम्ही खेडपासून पकडली आहे. खेडवरनं आम्ही चाललो आहे दापोलीला. तर दापोलीला आम्ही जाणार आहे. दापोलीवरनं आपली अजून एक वेगळी बस आहे. दापोलीवरनं अजून आपली वेगळी बस आहे. काय बोलतो म्हणजे कंडक्टर कसा दाखव ना काही बघितलं नसेल. कंडक्टर टाका गावचे कंडक्टर. ती गावची तिकीट नाही ना इकडे पण आता डिजिटल आले ना. सो आता आम्ही इकडनं खेडवरनं बस पकडली. आता आम्ही खेडवरनं जाणार आहे थेट दापोलीला. दापोलीला जाऊन थोडं फ्रेश होऊन थोडा चाय नाश्ता काय करू. आम्ही सगळं काही खाल्लं पण नाही आहे. तेव्हापासून आम्ही असं उपाशी फिरतो आहे की खेडवरनं गाडी नसतात. 11:30ची बस जाईल त्यानंतर बस नसेल. त्यासाठी पळापळी होत होती. फायनली आम्हाला पण ती बस भेटली आहे. आता बस आम्ही पकडली आहे. तर आम्ही जाणार इकडनं दापोली. दापोलीला जाऊन आपण भेटू. आम्ही आता पोहोचलेलो आहे फायनली एवढा टाईमचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. सकाळपासून आम्ही येण्यासारखं फिरतोय. आता शेवटी आमचं आता गाव पोचलो आहे. आम्ही गावाला तर थोड्या टायमात आम्ही आता घर पोचू. 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. आमचे वाहणार चाललं पुढे. हे आमचा मित्राचं गाव आहे भारीवाला. आम्ही चाललो आपल्या मित्राच्या गावी. पोचलो आहे आम्ही. ही चष्मा विस्मा लावून आली आहे उन्हामध्ये. आता काय फरक पडत नाही. जाम पडला ना फरक. काय झाली आम्ही गोरे झालो. पाटील हे पाटील
गावचा नेचर बघू शकता, एवढं सुंदर गावचं नेचर आहे ना, काय बोला. गावाचं नेचर बघून घ्या, एवढं सुपर्ब आहे गावाचं. तुम्हाला तर माहितीच आहे केवढं भारी असतं आणि आमचं गावाचं नेचर. इकडेच माहिती, इकडेच गेल्या टायमाला आहे ना आम्हाला इकडे साप दिसलेला, इकडे साप दिसलेला गेल्या टायमाला. आणि एकदा सापायची ती कथाही असते ना, ती भेटलेली एकदा आम्हाला या जागेवर आम्हाला भेटलेले साप. रात्री जर प्लॅन झाला बसायचं तर बघा इकडेच जागा आहे कोपऱ्यात, तिकडेच आम्ही बसतो पियायला. म्हणजे ज्यूस लांबून आम्ही एवढा प्रवास करून आलो आहे. लिटरली खरंच खूप थकलो आहे आम्ही, हालत खराब झाली आमची. काय करणार, गावाला जायची आवड तर सगळ्यांनाच असते. गावाला येताना किती पण त्रास होते, काय टेन्शन नाही, पण फक्त एकदा गावात पोचलात मग टेन्शन निघूनच जातं. मग काय, मग कसलं ते त्रास आणि कसलं काय. तर एकदा संध्याकाळ झाली मग तयारी चालू आपली. पोरा लोकांना तर माहिती आहे कसली तयारी. चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. संध्याकाळी मी संध्याकाळचे ब्लॉग बनवेन, ते पण आपल्या यूट्यूबला लवकरच टाकीन. एक प्रॉपरली ब्लॉग बनवून टाकीन तुमच्यासाठी. आणि गाईस, हा माझा पहिला ब्लॉग आहे. मला ब्लॉगमध्ये काय बोलायचं असतं मला ते पण एवढं माहिती नाही आहे. सो काय माझ्याकडनं चुकी झाली असेल तर समजून घ्या. ओके, चला मग. सो हे आपल्या गावाच्या मित्राचं घर होतं, एवढं सुपर्ब आहे. आता आम्ही कंटिन्युअस इथं 4 दिवस एन्जॉयमेंट करणार आहे. ना कसलं काम, ना कसलं काय, ना कसलं टेन्शन. कामापासून आम्ही लांब आहे. ते 4 दिवसाच्या ट्रेसमध्ये ना जाम मजा येते. असं वाटतं की वर्षभर आम्ही इकडेच येऊन राहू. आणि मुंबईला कसं सकाळी उठायचं, कामाला जायचं, दिवसभर काम करायचं, रात्री तीच ट्रेन पकडून घरी यायचं, झाला संपला विषय. पण इकडे असं नाही. इकडे आता आम्ही एवढे एन्जॉयमेंट करणार आहे ना, रात्रीचे गेम्स वगैरे खेळणार आहे. आम्ही चंडिका देवी मंदिर वगैरे फिरणार आहे. आता आम्ही उद्या जाणार होतो चंडिका देवी मंदिरात. तिकडनं आम्ही खालती एक धक्का आहे, तिकडे समुद्राचा एक धक्का आहे. ते पण एवढं भारी नेचर आहे ना, तुम्ही काय बोलणार. हे आपले पण दाखवलेच मी त्यांना, येऊन बघून घ्या एकदा. हे मस्त आपलं कोकम हिरवा ते दाखवले ना, लालवाले दाखवले, हिरवे हिरवे. हे आपले जस्ट आता काकांनी कोकम काढलेत आपले, तुम्ही बघू शकतात काय मस्त कोकम आहेत. हे सगळं तर मुंबईकर आपल्या गावाला येतात यासाठी. याच मे महिन्याचा जो मुवमेंट असतो त्यासाठी मुंबईकर आपले गावाला येतात आंबे खायला. हे मुंबईला त्यांना भेटत नाही, इंजेक्शन मारलेले आंबे भेटतात. ज्याचं गावाला घर आहे त्याच्या मजाच मजा आहे. मे महिना म्हणजे त्याची एन्जॉयमेंट आहे. जर त्याला मे महिन्यामध्ये कामापासून सुट्टी नाही भेटली तर तो माणूस लिटरली पागल होऊन जातो. चला मग आपण लवकरच भेटू. आता आम्ही पण आमचा अवतार बघा कसा झाला आहे. आता जातो आम्ही, फ्रेश होतो मस्तपैकी, फ्रेश होतो. मग मी परत तुम्हाला चंडिका देवी मंदिरात जाताना तुम्हाला जॉईन होऊ. असंच आमचा ब्लॉग बघत राहा, असं जॉईन होत राहा. अजून तुम्हाला पुढची एन्जॉयमेंट अजून बाकी आहे, ती पण आम्ही तुम्हाला दाखवू. चला मग. सो हे गाईज, जय भवानी जय शिवराय. कसे आहेत माझ्या मित्रांनो. सो काल आम्ही जामच थकलेलो, त्यामुळे आम्हाला शूटच करायला नाही भेटलं. काल आम्ही आलो, ब्रेकफास्ट वगैरे केला, संध्याकाळी थोडा क्रिकेट खेळायला गेलेलो. त्यानंतर काय घरात होतो म्हणून जरा फोन ओपन करायचा टाईमच नाही भेटला. थोडी मजा मस्ती करत होतो रात्री आम्ही बसून. आणि नंतरला काय, आणि इथे मेन गोष्ट तर काय आमचं नेटवर्क नाही आहे.
सगळ्यांना माहिती आहे फोन असेल तर फोनमध्ये नेटवर्क नसेल तर पोरं लोक किती पागल होतात आणि त्याचे रिलेटिव्ह पोरी लोक पण. सो आम्ही एवढा कंटाळलो आहे ना, मी काय करू नाही सगळं असं झालं आहे. आणि ब्लॉगला कशाला आपल्याला नॉर्मल कॅमेऱ्याचा व्हिडिओ शूट ओपन केला बस. नशीब नाही तर ते पण नेटवर झालं असतं तर माझे वांदे झाले असते. तुमच्यापर्यंत आपला ब्लॉग आलाच नसता. एवढे वाट लागले. आणि आज तर आपलं डेस्टिनेशन 2 गोष्टी फिरायचं आहे. एक आम्ही पहिला जाणार आहे चंडिका मंदिरला, जी आपल्या कोकणात एकदम फेमस मंदिर आहे. ते मंदिर ना आपल्या 5 पांडवांनी एका रात्री बांधलं. एका रात्री ते मंदिर बांधलं आणि आपलं पूर्ण कोकणात ते खूप एक फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती आम्ही जाणार आहे दाभोळला. पूर्ण कोकणात, पूर्ण चिपळूणमध्ये, पूर्ण खेडमध्ये एवढं विशिष्ट फेमस मार्केट आहे ना ते, की खूप जण लांबून येतात त्या मार्केटसाठी. आणि आम्ही त्या मार्केटात जाणार होते. सो बघू आपण काय होतं आपल्या पुढच्या एन्जॉयमेंटमध्ये. असं आमच्या ब्लॉगला जॉईन होत राहा. आणि सॉरी मित्रांनो, मला ब्लॉगमध्ये काय नेमकं बोलायचं ते समजत नाही, काय की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो मी काय चुकीचं बोललं असेल तर चला मग. सो गाईस, मी तुम्हाला जसं सांगितलेलं आम्ही चंडिका देवी मंदिराच्या दर्शनाला जाणार आहे. सो आता आम्ही निघालो आहे चंडिका देवी मंदिरासाठी दर्शनाला. ही आपली गँग आहे. यो पाटील, मी आता निघालो आहे. चाललं एस टीसाठी थांबलेलो. आमचे सबस्क्रायबर्स पण भेटलेले आहेत. आम्ही जस्ट एस टीसाठी थांबलेलो पण आम्हाला एस टी अजून आली नाही. सो आता आम्ही चालत निघालो. सबस्क्रायबर्स ते बघ, आपले सबस्क्रायबर्स दाखव त्यांना. सबस्क्रायबर्सला दाखव आधी, त्यांना आधी दाखवायचं. करायचा ऑप्शन नाही आहे ह्याच्यात. इज्जतच नाही ठेवली, इज्जत नाही. असं चालत जायला लागतं आपल्याला. म्हणून बोलतो ना पाटील, लॅपटॉप घेऊन बसायचं नव्हतं काम करायला. काय आलं मग मी कुठं बोलतो, जाऊ देत ना. एस टी भेटली एस टी तर गेलीच पाहिजे, म्हणून मी बाथरूमला गेलो मुद्दाम. एस टी गेली आता आपली. चालत जायला पडतं आम्हाला. आता इथून 5 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे. अर्धा 1 तास आपल्याला वॉकिंग आहे. 5 किलोमीटर चालत जायचं आता आम्हाला. आजची आमची एस टी हिच्याचमुळे चुकले. हीच आहे ती, तिच्यामुळे आमच्या हीच आहे. आणि हा व्हिडिओ बघा. हे माझी फेवरेट कार ओमनी. सो आम्ही वॉकिंग करत चाललो आहे. जबरदस्ती घालायला लावले त्याला. आपण भेटू थोड्याच मिनिटात. मला आम्ही जॉईन करतो. तो आता मी जरा फटाफट जातो, थोडा चालतो, ताकी संध्याकाळपर्यंत रिटर्न यायचं. आणि संध्याकाळी ती लास्ट गाडी आमची 7:30 ती लास्ट गाडी आहे. आम्हाला आता इकडनं जाताच पर्यंत आम्हाला वाजले किती वाजले. मित्रांनो, आता आम्ही परत तेच वॉकिंग करतोय अजून पण. निघालो तर आता ऊन लागतंय. ऊन लागतंय आमच्या मित्रांना. तर बघा काय करतायत. बावडी किनारी समुद्र खवळलेला आहे आणि या लाटा पहा. वा वा, काय बोललास? परत बोल. खवळलेलं आहे. तिकडे मगर आहेत, त्या पण दाखव. हा, मगर पाणी वगैरे सगळं दाखव ना. कधीच बघितलं सबस्क्रायबर. रे दीदी, तू पण असं करून बोल ना. ती असं गती वैशी शेंबूड खाते. अरे ती सारखी असेच करायला पाहिजे. शेंबूड खाते. पालांडे मुन्ना माहिती आहे, घी चपाती खाते. हा काय, घी फ्रेश असते ना. उडतंय रे. पकड ना. आई जरा लांब वा. अजून लांब आहे, कॅमेरा पडायचा आपला. आली एस टी आली. आपली आमच्या अजून पदयात्रा चालू आहे. कुणाली पदयात्रा किती मिनिटात संपेल आपली?
अर्धा तास आमचा पदयात्रा चालू आहे आमची. ही आमच्या दापोली मोगरी छोटी मगरींची नदी आहे भोसडीच्या विहीर आहे. हा रांड्याचा काय पण बोलतो, याला काय समजत नाही रांड्याच्याला. ते सबस्क्रायबरला कळालं तुझ्या. कोणाला कळतं कोणाला नाही. विहिरीला नदी बोलतो. जाऊ दे, तो असाच आहे एक आमचा चोती आहे एक. फक्त ना असं वरती का खळबळते का बघू ना. अरे चल, नाही इकडनं रिटर्न घरी झाला पडेल. चल सो मित्रांनो आता चालतोय आम्ही थोडं करून. आता आम्हाला एस टी पाहिजे होती पण एस टी भेटली नाही आहे. सो आम्ही बोललो की थांबण्यापेक्षा थोडं वॉकिंग करूनच आपण जाऊ. तर येताना बघू काय एस टी असेल तर भेटेल. सो असाच आमचा ब्लॉग बघत राहा, असं आम्हाला सपोर्ट करत राहा. हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मी माझ्या गावापासून विचार केलेला तेव्हा मी गावाला जाईन तर हा ब्लॉग मी शूट करीन. खूप आधीच हा विचार करून ठेवलेला. सो मी आता तोच ब्लॉग शूट करतो आहे. सो तसं तुमचं जसं प्रेम आहे तेच प्रेम आमच्या ब्लॉगला पण द्या. तसं सपोर्ट करा. जेवढं प्रेम तेवढं सपोर्ट करा. बस काही नको आपल्याला. तर आमचे असे चुत्या लोकांना मी तुम्हाला दाखवत राहीन. चुत्यागिरी सगळे करतच असतात. सो गाईस आता तुम्हाला माहिती आहे आमच्यासोबत काय झालंय. आम्ही चालत होतो. एक ठिकाणा बस येत होती. आम्हाला एका काकांनी सांगितले की बस येते, तुम्ही इकडे उभं राहा, बस येते. आम्ही उभं राहायला गेलो बससाठी. बसवाला थांबलाच नाही, छोट्यामध्ये कापून गेलो. सो आता आम्हाला माहितीच आहे की आपल्याला असं चालतच जायचं आहे. आपली जिंदगी झंड आहे तर काय. आता आम्ही चालतच चाललोय. त्याकडे काय ऑप्शनच नाही राहिला. नशीब गांडू तर काय करेगा पांडू. पुढे आम्ही दोघं बसू या इकडे. मग भेटू पुढं चालता थोडं. या मुन्नामुळे बस थांबली नाही ती. पाटील पाणी दे थोडा. मोजिटो सो हे गाईस आत्ता जस्ट आम्हाला रिक्षावाला काकांनी सोडला. आम्ही आत्ता जस्ट रिक्षामधून उतरलो आहे. आम्ही चाललो आहे देवी मंदिरात. नशीब चांगलं होतं की रिक्षावाला भेटला आम्हाला. आमची हालत खराब झाली असते. सो मी बस आहे तरी पण तिथं गाईस आम्ही आता चंडिका देवी मंदिराजवळ पोचलो आहे. आम्ही आता शिडी उतरतो. आपला हे आपल्या शिडी आहेत. तुम्ही आपण तिकडचा नेचर आहे जेवढा ब्युटिफुल. पाय पडू घ्या नंतर काय सांगू नाही सगळं. पाया पडून पहिला पाय पडून घेऊया. मैचे काय फोटो व्हिडिओ तुम्ही सिनेरी बघू शकता. तुला पण काय काढायचं तर आता काढून घे. सिनेरी बघून घेतली. हे आपलं मंदिर आहे. आम्ही आता दर्शन करायला चाललो आहे. नाही बर्फ पडलं की दर्शन झालं काय. आपली मंदिराचा आपला पाय धुवून घ्या इकडं. मासे पण चांगले व्ह्यू बघू शकता. मासे किती आम्ही इकडे आलो नाही. नंतर करतो. मध्ये एकदम गुफेमध्ये नको. गुफामध्ये आलो नाही. काढला ना तुला काय करायचं आहे. पुरण मधली आम्ही आता जस्ट
मंदिरामध्ये एंट्री मारतो आणि गाईस इकडे मोबाईल अलाउड नाही. सो मी आता ब्लॉग 2 मिनिटासाठी बंद करणार आहे. तुम्हाला दाखवतो मी नंतरला इकडची सिनेरी जाम असं आहे. दर्शन करून नंतर दाखवतो ब्लॉग. सो गाईस आत्ताच मी जस्ट दर्शन करून बाहेर आलेलो आहे. तर आम्ही आतमध्ये मोबाईल आहे अवेलेबल नव्हता म्हणून मी मोबाईल काढला नव्हता आतमध्ये. तरी पण आम्ही तुम्हाला फोटो दाखवू. फोटो आम्ही काढले आहेत. फोटो एक काढला माझ्या मैत्रिणी. तो फोटो मी माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करीनच. तो तुम्हाला मी दाखवीनच. पण मंदिर एवढं सुपर्ब आहे ना की मंदिर बोलणार काय समजत नाही. मंदिर जाम भारी आहे. तुम्ही बघू शकता. हे आपल्या इकडचं मंदिर आहे चंडिका देवी मंदिर, जे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललो होतो. मी तुम्हाला चंडिका देवी मंदिराचं हे करणार सिनेरी आहे. तर इकडनं एक अजून एक जायला खालती पण रस्ता आहे. तो रस्ता डायरेक्ट आपला खालती जातो समुद्राकडे. त्या समुद्राकडे आम्ही आता जाणार आहे. तर तिकडनं पण आपलं काय काय शूट होईल ते आम्ही तुम्हाला दाखवू लवकरच. सो असं आमच्या ब्लॉगला जॉईंट राहा. मी तुम्हाला सगळ्या हर एक गोष्ट आपली कोकणातली दाखवत राहू. बाय बाय. सो ही काहीच आपल्या कोकणातली परंपरा वस्तू जे करतात आहे ते आपले कोकणातले बनतात. असे कोकणामध्ये बनतात हे सगळं आपलं कोकणातली सगळी मजा मस्ती अशी हे सगळं आपल्या कोकणातच भेटेल. जे तुम्ही आता बघितलं हे सगळं आपल्या कोकणामध्ये भेटतं. ते असे एक कोकम हां पिणार ना पिणार कोकम सरबत. आम्ही कोकम सरबत पियाला थांबलो आहे. ते जे आहेत तुम्ही कोकम बघितलं ते तुम्हाला माहितीच आहे. कोकम जेवढं कोकमचं आपलं कोकमचं रस्ता आणि ते जे आंब्याचं होते ते आपले त्याने आंब्याने आपण हे बनवतात लोणचं बनवतात आंब्याचं. सो आता आम्ही जरा कोकम सरबत आत्ताच आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता मंदिरातून निघालो आहे खालती जाण्यासाठी. खालती एक असं सुंदरसं व्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता मी खालती चाललो आहे. पण आपले जरा फोटोग्राफरलावर जरा फोटो काढतात आहे. ती आमची एक मॅडम आहे ना तिला ना जिकडे जाणार तिकडे फोटो काढला पाहिजे. तिकडचे सगळं तिच्या मम्मीने सगळं तिला सांगितलं आहे की जिकडे पण जाणार तिकडचे सगळे फोटो काढून घेऊन या. आणि आमचे बिचारे अख्खी भाऊ फोटो काढून काढून थकलेत बिचारे. पण काय बोलू नाही शकत. त्यांचं असं अख्खी भाऊजी आमचे काय बोलू नाही शकत. त्यांना काय गुंतलेत ते. तर शेवटी ते निघू नाही शकत त्या पर्यायामधून. बघा तरी आमचा एवढा चांगला फोटो काढला तरी ती बोलते एवढा अजिबात चांगला नाही. बिचाराची मेहनत वेस्ट मन हसते बघा हे असे. म्हणून काहीच बोलतो तुम्ही पण आयटम बिटम पटवू नका. म्हणून बोलतो तुम्ही आयटम पटवू नका. खाली जाईन जाशील कोसळ डायरेक्ट समुद्रात. काय बिचारा अख्खी भावाचा आमचं तुम्ही मन रोसवलं. चांगला फोटो नाही काढला. एवढा चांगला फोटो काढला त्याने. हवं तुझी नाव बेइज्जती करते आहे. एवढा चांगला मनाने त्यांनी फोटो काढला पण फोटोच आवडला नाही नाही आवडला. काय यार प्रेमाने जरा दोन गोष्ट तरी मला गेले सगळे पाहायला दिलो. सगळ्याच आता आम्ही खालती उतरतो. एक व्ह्यू आहे खालती एवढाच भारी आहे ना तो. इकडे मी पहिला पण आलोय. छान समुद्र आहे. करा इकडे. तो सस्पेन्स होता ना म्हणून तर मी नाव नाही घेत आहे. आता तेवढं कट कर. ते पण सांग आता. काय बोलणार आता. मला एक समुद्र होता खालती. ऍक्च्युली समुद्राचा व्ह्यू एवढा मस्त आहे ना लिटरली जाम भारी आहे तो. तुला लाईक्स आता भरपूर येतील. प्लीज गाईज लाईक द्या, कमेंट करा, शेअर करा आणि टॅग करा. तुमच्याकडे पण अशी कोणती पागल असेल तर. मी बिचारा या युट्यूबरचं सस्पेन्स असं उघडलंय त्याचं. सस्पेन्स होतं. सिक्रेट होतं त्याचं ते. सिक्रेट आंबे वगैरे दाखव. ह्यांनी पाहिलं नसते ना तेव्हा बाबूच्या बोलते भेज आमचं गावच नाही आहे. आमच्या गावात नाही तुम्हाला आंबे दाखवतोय आम्हाला असं बोलतोय. बाबूच्या लँग्वेज मध्ये. तर बाबू नंतरला बोलतो की ह्यांना ट्रेन वगैरे दाखव आणि बोल
की तुम्ही ट्रेन कधी बघितली नसेल, ते कधी गावाला गेलेच नाही. बोलते यांचे ब्लॉग चालू होण्याच्या पहिल्याच बोलते तू बंद कर, सगळे सबस्क्रायबर तुला शिवाय सगळे शिव्या घालतील. चला आता सो गाईज मी तुम्हाला आता थोड्या मिनिटांनी खाली जाऊन एकदम ब्लॉग स्टार्ट करतो. इकडे आम्ही कोसळतोय नुसतं. ही आपली स्टार्टिंग आहे गाईज आणि इकडचं आपलं सुंदर असं घर आणि आपलं समुद्र जिकडे आपण आता जाणार आहे. फोटो काढायला बोलला, व्हिडिओ नाही. झुमकर केला ना झूम. कुठे होतं? झुमते होताना दिसत नाही मला. आता एवढं काय झालेलं आहे पागल? एवढंच? हा तो काय हे आहे, अल्ट्रा आहे. एवढं माझं 10x तरी होतं. 3x नव्हता असेल. किती भारी आहे. सो आता आम्ही जरा खालती जातो, इकडनं उतर नाही. दोनदा पाय स्लिप होता राहिलाय. काय बोलू. आमच्या सगळ्यांची ID येणार तुम्हाला, तुम्ही प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. पहिला ब्लॉग तर व्हायरल होते. लाईक कीजिए, शेअर कीजिए, सबस्क्राईब. पहिला ब्लॉग टाकतोय त्यामध्ये पण तो व्हायरल नाही होणार. तुझी ID मी मेन्शन करीन, नको घाबरू. ID मेन्शन करतो, त्यामध्ये टाकतो तुझं. किती चालायचं, खूप खाली जायचं. आता इकडनं थोडंच खाली आहे रे, जास्त नाही. सो इकडचे तुम्ही काही घरं बघू शकतात. घरं एवढे मस्त आहेत ना, काय बोलणार. असे घरं इकडचे राहणारे खरंच खूप चांगले आहेत. वरती तर तुम्ही एक मंदिर मी तुम्हाला दाखवलं, चंडिका देवीचं मंदिर. मंदिरमध्ये कसं गाईस फोटोज व्हिडिओज काढणं अलाउड नाही, का की ते गावातले बोलतात आमच्या देवीला ते फोटो आणि व्हिडिओ काढणारं अलाउड नाही आणि चांगलं नसतं ते. म्हणून तुम्ही काय काढला नाही. तरी माझी एक मैत्रीण आहे, तिने ना एक फोटो गपचूपमध्ये काढला आहे. मी तुम्हाला दाखवतो तो फोटो आणि तुला मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकीन बघा. पण तो एक सुपर्ब मंदिर आहे. तर तिकडनं अशी खालती जाण्याचा रूट आहे. इकडे आम्ही आता चाललो जो मी तुम्हाला सस्पेन्स ठेवलेला दाखवण्यासाठी. तो सस्पेन्स तिने सांगून टाकला, तो सस्पेन्स तिने दाखवून टाकला एडीने. तर चला खालती जाऊन मग शूट करूया, भेटूया लवकर. सो गाईज आम्ही आता खालती उतरत होतो, पण खालती उतरत आम्हाला भेटला आहे. ही आपली नदी आहे. नदीचं नाव काय आहे? नाव आहे ते आम्हाला माहित पडलं तर आम्ही तुम्हाला सांगू. गाईज आम्हाला पण माहितीच नाही. जाणार आहे घरापर्यंत जाऊन घेऊन आमचे कपल पॉईंट थांबले आहेत, थकले आहेत ते जाम. आज सकाळी एक बिअर मारणार. सो आता आम्ही खालती जस्ट पोचलो आहे. आता तुम्हाला जे मला व्ह्यू दाखवायचं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. जे आपल्या या मुन्नाने सस्पेन्स खोलून टाकलं तुम्हाला दाखवतो. थोडे मिनटं अजून थोडे वेट करा. हरवलं असतील थोडं आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे कधी आले असतील दवाखाना पाहिजे, दवाखाना पाठी आहे, बघून घ्या. दवाखाना दाखव आपण, नको घाबरू. चालेल तो असं सारख्यांदा बोलत जाऊ नको. बोले ह्याला काय आपल्याला काय माहिती नाही का आम्हाला. चालेल ट्रेनमध्ये चढताना पण बोलतो तुम्ही कधी ट्रेन नाही बघितलं असेल तर बघून घ्या. गायच असं आहे. मग तुम्हाला मी लगेच 2 मिनटं जॉईन करतो. थोडे मिनटं अजून थांबा. आता आमचा धक्का आलाच आहे तर ब्लॉग चालूच ठेवा. मग आताच तुम्हाला मी दाखवतो जे मी तुम्हाला बोललेलो. इकडची सिनेरी एवढी पॉवर आहे, इकडचे गाव, तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि आम्ही आता पोचलो इकडे, मी तुम्हाला दाखवतो. इकडचे काय बघू शकता. हे आपले ते घरं आहेत समुद्राच्या बाजूची. पण आता आम्ही बघून घ्या. सो गाईस मी तुम्हाला 2 मिनटात गावात इकडे. सो गाईज मी तुम्हाला बोलत होतो एक सुंदरसा असा तुम्हाला नजारा मी दाखवणार आहे. तो नजारा आता आम्ही पोचलो आहे त्या नजाऱ्यावर. नजारा तुम्हाला मी आत्ता दाखवतो.
ही आपली फेरी बोट आहे. हे या बोटने आपण त्या साईडला दाभोळ करून एक गाव आहे, त्या गावात आपण जाऊ शकतो. मला हा नजारा दाखवत होता. आणि अजून एक सीन आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या टायमामध्ये. आम्ही आता तिकडे चाललोच आहे, पण 2 मिनिटासाठी आम्ही इकडे थांबलो आहे. मला दाखवतात थोडे मिनटं अजून तुम्ही भेटतो. गाईस आम्ही आता एक धक्क्यावर आलो आहे, जो आपल्या दाभोळ गावाचा जाम फेमस धक्का आहे. तो त्या दाभोळ धक्क्यावर आहे. कुठे असते लोक ठेव तिकडे. अरे इकडनं रस्ता आहे, हे बाई इकडनं आहे. सो आम्ही या दाभोळ गावातल्या फेमस धक्क्यावर आलो. तो धक्का एवढा फेमस आहे, दाभोळ गावात आलेले प्रत्येक माणूस या साईडला येतात बघायला. सिनेरी बघा इकडचे. व्हिडिओमध्ये एवढा प्रॉपर दिसत नसेल, तुम्ही समोरून रिअलमध्ये बघितला असताना अजून भारी वाटला असता. तो इकडचा व्ह्यूज एवढा प्रॉपर एवढा मस्त आहे ना की काय बोलू तुम्हाला. मस्त ब्युटिफुल व्ह्यूज आहे इकडे. तुम्ही येऊ शकता, तुम्हाला यायचं असेल तुम्हाला दापोली गावात यायला पडेल. दापोलीवरनं तुम्हाला इकडे दाभोळला यायला पडेल. हे आपलं सुंदरसं गाव. नाचू शकता. आता मी असेच बसते. नको बाबा, इकडे बसू मच्छी पकडायला. सो गाईस मी तुम्हाला थोड्या मिनिटांनी भेटतो. हा सुंदरचा व्ह्यूज तुम्ही बघतात, एवढा मस्त व्ह्यू आहे ना, ब्युटिफुल आहे. तुम्ही लिटरली विश्वास नाही करणार. तुम्ही समोरून येऊन सरळ स्वतःहून बघितलं असताना तेव्हा तुम्हाला अजून भारी वाटलं असता. इकडे तुम्ही इकडे बोट वगैरे येतात. सो मी तुम्हाला तुम्हाला परत जॉईंट होऊ आपल्या याच ब्लॉकमधून. ओके, सो भेटूया लवकर. हे गाईस कसे आहेत सगळेजण. सो आत्ता जस्ट आम्ही पोचलो आहे इकडे. हे आपल्या मित्राचं घर आहे इकडचं, हे आपल्या मित्राचं घर आहे. आम्ही जस्ट आता इकडे पोचलो, जरा फ्रेश आलो. आपलं म्हटलं आपण तिकडे थांबणार आहे, तिकडचं आपलं घर वगैरे पण दाखवायला पाहिजे तुम्हाला. आणि भावाचं आपलं घर पण एवढं सुपर्ब आहे, घर पण मस्त आहे. घर तुम्ही बघा, आपल्या कोकणातली परंपरा. हे आपले कोकम आहेत, ज्याने आपला कोकम सरबत बनतो. हे आपल्या मित्राचं घर. हे आपल्या घरातलं हे आहे. हे जेव्हा फिश टँक आहे, ह्याच्यामध्ये मासे आहेत आतमध्ये. सो आता ते बांधलंय म्हणून आपल्याला समजत नाही. हे आपल्या मित्राचं, ही जी जागा आहे ना ती आपल्या पूर्ण मित्राचीच आहे. मित्र जाम अमीर आहे, जरा कसली मजा नाही, जाम पैसेवाला आहे. सो आणि तुम्ही हे जे बघतायत आपले सगळ्यांना तर माहितीच आहे हे काय आहे. मला बोलायची गरज आहे नाही. आणि ही आपली नदी आहे. सो पावसाच्या टायमाला का असं होतं, पावसाच्या टायमाला ना पाऊस आला ना तर हे जास्त दोन दिवस लागतात. 2 दिवसात हे सगळं भरून जातं. मग ना इकडनंच जे पाणी वाहतं ना तेव्हा आपल्या मित्राचं घर बघायचं, एवढं सुपर वाटतं, एवढं बाजूनी पाणी वगैरे सगळं. सो आता या मी तुम्हाला घरात घेऊन जातो. तर गावात घर हा बघा झोपलाय, आला नाही तर झोपलाय. हा आपले हे आपले टायगर, हे आपला टायगर आपल्या मित्राचा कुत्रा घरातला. कुत्रा मस्त आहे. बाकीच्या आता वरती चेंज करतायत. तुम्हाला मी जरा आपली पडवी वगैरे पण दाखवतो सगळं. टायगर मिल्या चल या टायगर या. आपले घर किचन. सो आपल्या मित्राच्या बॅक साईडला टायगर या या या. हे आपलं गावातलं घर, साधं सिंपल, 1 नंबर. गावातल्या घरांना अजून काय पाहिजे, एवढंच भारी. हे आपलं मित्राचं बॅक साईड. इकडे सगळं आपल्या मित्रांनी आपले झाडं लावले आहेत. हे आहे चिक्कूचं झाड, तुम्ही बघू शकता केवढं मस्त चिक्कूचं झाड आहे. हे चिक्कू आणि त्याला हे फणस. त्या मित्राने आपल्या गावाचं घर एवढं मेंटेन ठेवलं आहे ना की त्याला मुंबईला येऊन पण काम करायची गरज नाही. एवढं काय खूप काय इकडे आहे.
हे तुम्हाला मी दाखवतो, ही आपली जागा आहे. तिकडे पण ते तुम्ही जे बघताय ती पण ते हे आहे, हे आपलं फणस बोलतो, सॉरी अननसचं झाड. हे अननस बघा, तुम्ही बघू शकतात किती मोठे आहेत हे अननस. मस्त आहे सगळं एवढं मस्त आहे की काय बोलणार, सगळं क्लिअर कट आहे. सो हे गाईस, आज आपल्या अख्खी भाऊ इकडे आज जेवण बनवत आहेत. आजचा गावातला आमचा दुसरा दिवस आहे. आमचे अख्खी भाऊ आज जेवण बनवत आहेत. तर तुम्हाला दाखवायचं होतं आम्हाला कसे अख्खी भाऊ आमचे जेवण बनवतात. अरे लपवून टाकला, अरे आम्ही लपवून टाकला. हे आमची आजची भाजी आहे. काय भाऊ भाजी आपली आजची, लपवून टाकलं. भावाने आजची भाजी काहीतरी बनवणार आहे. काय ती भाजी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात, कसली भाजी भाऊ आज बनवतोय. भाऊ याला पकड नाही तर पडायचं आहे. सो भाऊ, आजचा मेन्यू काय आहे आपल्या जेवणाला? आजच्या शिमला मिरची भाजी, शिमला मिरचीची भाजी. ओके, अजून हां आपलं गावातलं जेवण, शिमला मिरचीची भाजी आणि डाळ भात, लोणचं कोण नाही कोणचं, आणि आपले पापड, आणि कैरी तोडून आणले नाही दुपारी आम्ही लोकांनी, तर कैरी आज खाणार आहे. ते आपली गावाची मजा अशी. आणि हा काय मस्त ना, मजेत राहा. हां तेवढंच तू बोल. तर आपले बाकीचे पलटण लोक बाहेर बसलेत, काय काम नाही त्यांना. बाहेरच बोल. आता इकडे बघू आपण. तर आता आपले अस्सी भाऊ जाम मेहनत करते. म्हणजे बिचारा एवढा चांगला पोरगा आहे ना, कोणती पोरगीला भेटली नाही तरी चालेल. बघून घ्या, आपल्या भावाचा वय किती आहे भाऊ? 26 वय आहे भाऊ. कोणती पोरगी असेल ना या पोरासोबत जी पण लग्न करेल ना, जाम सुखात राहील, जाम सुखात राहील. जेवण आजपर्यंत त्याने जेवण अजूनपर्यंत सगळं काही जेवण बनवलं नाही त्यांनी. एवढा मेहनत करतो ना भाऊ, जाम आमच्या ब्लॉगसाठी त्यांनी जाम मेहनत घेतली आहे. आता त्याने लसूण सोडतोय तो, आता तो लसूण ठेचून त्यामध्ये टाकणार आहे. हो बघा, चेहरा बिरा बघून घ्या, एकदम दिसायला एकदम गोड आहे, एकदम स्मार्टी पोरगा आहे, कसलीच कमी नाही त्याला. पैसा बोला, गावामध्ये 2-2 बंगले आहेत. हे हटण्यामधून गावामध्ये 2-2 बंगले आहेत. जी पण पोरगी याला भेटेल भाऊ सुखात राहील. तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची पण ID मेन्शन करेल. ह्याला पण कोण पोरगी असेल तर सांगा आमच्या भावासाठी. भावाचं आपल्या लग्नाचं वय झालं आहे, आता लग्न करायचं भावाचं. आता नाही रे भाऊ, मारत नाही भाऊ. तुझे मी सांगतोय की एवढं चांगला तू पोरगा आहे. एका पोरीला काय पाहिजे असतं? जेवण बनवणं, माझ्या आई 2 हात फिरवणं. हा भावाची हाय ती वेगळी आहे, पण आपण दुसरी पण करूया ना, घरवाली बारवाली. भाऊ आपला बोलतोय की आपल्याला एक बस आहे. तर भावाचं खरं प्रेम आहे. असं तुम्ही पण लॉयल राहा आपल्या लवर सोबत. असं डबल डेट करू नका. भाऊ आपला जाम लॉयल आहे तिच्यासोबत. असं तुम्ही पण लॉयल राहा. जे आहे ते माझ्या मला बघा, मी पण जाम लॉयल आहे. आणि आपले गावातले चिल्ली पिल्ली आले तिकडे. हाय कर, हाय कर सगळं. अरे हाय कर, TV वर आहे तू. हाय कर, हाय बोल. कसे आहेत सगळेजण? बोल. अरे बोल, बोल ना, बोल. नाही बोलत, यांचा उपास आहे बघा, ते आज काय बोलणार नाही. आणि तुम्हाला मी ज्याचं उदाहरण देत होतं त्याची ती लाईफ पार्टनर आली आहे इकडे. बघा, नुसतं खायची कामं करतो तो बिचारा, बनवतोय नुसते खायची कामं करते. तोंड दाखव जरा.
ही आपली सोलमेट भावाची लवकर भावाची सोललेली मेट. लवकरात लवकर लग्न पण होणार आहे. पाटील काय कामाचा नाही. सो काही आपण आजचं जेवण तर तुम्ही बघितलं काय बनतं आमच्या घरात. तर उद्या आम्ही जाणार आहे फिरायला बाहेर. कुठे? मिरूड बीच ना आपल्या दापोलीमध्ये मिरूड बीच एक आहे, तिकडे आम्ही फिरायला जाणार आहे. तो उद्या पण आम्ही जी मस्ती करू ती सगळी आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये जातो. ते आपली गावातली कोकणातली मजा तुम्हाला तर माहितीच आहे, वेगळीच मजा असते. सो असं जॉईंट राहा. आम्ही तुम्हाला पुढचं जे पण काय होईल ते सगळं आम्ही दाखवतो. ओके. सो हे गाई जय भवानी जय शिवराय. कसे आहेत माझ्या सगळ्या मित्रांनो? सो आजचा आमचा या गावामध्ये 3रा दिवस आहे आणि आज या गावामध्ये क्रिकेटचे काही सामने आहेत. ते आज क्रिकेट खेळणार आहेत, मॅचेस आहेत आपल्या गावामध्ये. सो आणि आजचा आमचा अजून एक प्लॅन आहे, तो मुरुड बीच जो दापोलीला फेमस आहे तो आज आम्ही बघायला जाणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला क्रिकेटचे सामने दाखवतो. आज तिकडे मॅच चालू आहेत ते तुम्हाला दाखवतो. या माझ्यासोबत. पंचांनी निर्णय करायचा. सचिन गुराव यांनी आता मात्र रिक्षावर फिरत बसायचं नाही, ते मैदानी द्यायचंय. पुन्हा एकदा अमर गुराव जबरदस्ती तिरंदाजी करताना नरेश गुराव यांच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूची चौकार आला होता. जबरदस्ती फलंदाजी अमर गुराव यांच्याकडे लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आणि चांगली धावसंख्या करत होती. जय भवानी जय शिवराय. तुमचा भाऊ परत आलाय तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन. सो आत्ता मी तुम्हाला बोललेलो की मी मुरुड बीचला जाणार होतो. आमचे क्रिकेटचे सामने चालू होते, त्यानंतर मी मुरुड बीचवर जाणार होतो तुम्हाला घेऊन. पण मध्ये एक आम्हाला असं एक आपलं एक मंदिरात चाललो आहे आम्ही. ते मंदिरात आपलं हनुमान मंदिर आहे. सो आता आम्ही इकडे आलो आहे. परशुराम भूमी त्याला बोलतात. सो आता आम्ही इकडे पोचलो आहे. आमची मित्रमंडळी आलो आहे, आम्ही तुम्हाला दाखवतो. हे गाईस तुम्ही हे बघू शकता ही आपली मूर्ती आहे. ते तुम्हाला फ्रंटपासून दाखवतो आणि इकडची सिनेरी तुम्ही बघून घ्या. एवढी सुपर्ब सिनरी आहे ना इकडची की बघूनच जाम भारी वाटतं. इकडे मी तुम्हाला दाखवतो. जास्त पुढे जाऊन हे करू नका. कुठे जास्त पुढे काय पडा फोन पडला तर ही जी मूर्ती आहे तुम्ही बघताय, ही मूर्ती आहे ही बघा. ही आले गावावरनं. कुठून आलेस तू? दुबईवरनं? मुंबईची आहे. ही काय तुम्ही जी बघताय ही आपल्या परशुराम देवाची मूर्ती आहे. मूर्ती तुम्ही बघू शकता केवढी मोठी मूर्ती आहे आणि पृथ्वीवर उभी आहे. दिसायला एकदम युनिक
मस्त वाटतंय. तुम्हाला मी इकडची सिनरी दाखवतो. एक मिनिट. त्याचा जो व्ह्यू आहे ना, ऑसम व्ह्यू आहे. गेस मी तुम्हाला 2 मिनटं दाखवतो. सो हा जो दिसतोय तुम्हाला समुद्राचा पाठ समोरचा, तिकडे लाटा आहेत तिथे बघा. काही व्ह्यू आहे गाईस, एक नंबर व्ह्यू आहे गाईस. तुम्ही बघू शकता स्वतः. हे सगळं आपलं तुम्हाला कुठे भेटणार नाही. हे सगळं आपल्याला तुम्हाला कुठेच नाही भेटणार. हे सगळं पाहायला तुम्हाला आहे ना आपल्या दापोलीलाच भेटेल. दापोली गाव एवढं आपलं प्रसिद्ध आहे ना या सगळ्या गोष्टींसाठी, जामच. तर गाईस मी तुम्हाला हे सगळं जे दाखवलं ते परशुराम देवाची मूर्ती होती ते, आणि तिकडच्या आजूबाजूची ही सिनेरी होती. सिनेरी एवढी ऑसम आहे की तुम्ही बघू शकता. एवढं प्रसिद्ध आहे, जामच भारी आहे. आता आम्ही इकडनं तो जो मी तुम्हाला समुद्र दाखवला तर समुद्रावर मी जाणार आहे आणि तुम्हाला तिकडनं पण मी माझा ब्लॉग चालू करणार आहे. सो असं जॉईंट राहा. हा तुमच्या भावाचा फर्स्ट ब्लॉग आहे. ब्लॉगमध्ये ॲक्च्युली काय बोलतात ते मला खरं सिरियसलीच नाही येत. माझा फर्स्ट ब्लॉग आहे. मला खूप जणांनी बोललेलं की भाई तू ब्लॉग चालू कर म्हणून मी ब्लॉग चालू केला आहे. सो पहिला माझी ट्रिप गावाची माझ्या होती म्हणून मी पहिल्या ट्रिपमध्ये माझा ब्लॉग कंप्लीट केला आहे. सो मी तुम्हाला बीचवर जाऊन भेटतो. ओके. हे गाईस मी तुम्हाला जसं बोललेलो की मी मुरुड बीच दापोली तिथे जाणार आहे. सो मी आता इकडे पोचलो आहे तर तुम्हाला मी इकडचा व्ह्यू दाखवतो. बघू शकतात व्ह्यूज आहे. अजून मी तुम्हाला दाखवतो. मला चड्डी घालून तो बाबू तुला चड्डी घालून आलाय हा पोरगा. सो आपली बाकीची मंडळीला ऊन लागतंय ते काळे होतील म्हणून ते लोक बघा गाडीमधून उतरले नाही अजून. ते बघा कसे लाचार लोकांसारखे बसलेत. हे आपले भोले सारे चेहरे. ही आपली एडी आली आहे. ही दुसरी पागल. स्मार्टी बॉय. स्मार्टी बॉय गोला खायला गेली. बॉडी दाखव. बॉडी नको दाखव. माहिती चुना लावतो सोबत. मजा करणार. अजून काय बोलतोयस? अजून आता खाऊ पिऊ मध्ये तुम्हाला दाखव. सो इकडे तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. इकडे आपल्याला दापोलीला यायला पडेल. दापोलीवरनं मुरुड बीचची बस जाते, त्या बसमध्ये यायला पडेल तुम्हाला. सो तुम्ही कधी इकडे विजिट करायचं असेल नक्की करा. इकडे का इकडचा व्ह्यू, इकडचं सनसेट जामच भारी. आता तर फिलहाल इकडे सनसेट इकडे काय प्रॉपर एवढं चांगलं नाही वाटत आहे. सो 5 वाजेपर्यंत थांबा. 5 वाजेपर्यंत अजून भारी सनसेट येईल इकडचा. सेम बोलतात आपला गोवा सारखा. आणि हिचं काय फोटो काढ काय फोटो नाही याच्यात. बोल 2 शब्द इकडे बोल. याच्यात तू कुठून आलीस, काय करायला आलीस इकडे आमच्या इकडे? आधार कार्ड दाखवून का तुला रॅशन देतोय मी? सो भेटूया आपण लवकरच. आता आम्ही पण जाणार आंघोळ करायला. सो आपण भेटूया लवकरच. सो हे गाय जय भवानी जय शिवराय. मी तुम्हाला जसं बोललेलो की मी 5 वाजता झालं की मी तुम्हाला सनसेट दाखवीन इकडचा. इकडचा सनसेट एवढा ऑसम आहे ना काय बोलणार. आम्हाला सिरियसली एवढी मजा येते ना की असं काय वाटतच नाही की आपण दापोलीमध्ये. एवढं इतकं अप्रतिम सुंदर आहे ना एक सनसेट इथं. तुम्हाला मी दाखवतो यावेळेस. हा बघा हा इकडचा आपल्या दापोलीचा सनसेट. मी तुम्हाला बोललेलो की तुम्हाला दाखवेन. पण असं वाटतंय ना की आपण इंडियामध्ये गोवामध्येच आहे. मी दापोलीला तर आहेच नाही. एवढं सुंदर नाही त्याचं. हा इकडचा सनसेट. आपले मित्र लोक कुठे आहेत काय माहिती.
त्यांच्याकडे घेऊन चाललो आता. घोडागाडी बघा. कुठे दिलं बघा. एक नंबर आहे गाईस. काही पण बोला इकडची. आमचे 4 दिवस कशी गेले ना आम्हाला लिटरली नाही माहिती. आम्ही 4 दिवसामध्ये खूप जागेवर फिरलो. आपल्या दापोलीमध्ये खूप फिरलो. तुमचं पण गाव असेल कोणाचं दापोली, तुम्हाला खरंच तुम्ही खूप नशीबवान आहे दापोलीवाले. खरंच एवढं सुंदर गाव आहे ना की काहीच बोलणं. माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाही येते की म्हणजे तुमचं दापोली गावच आहे एवढं भारी. मी स्वतः चिपळूणचा आहे. तर मी स्वतः बघतोय आणि एवढं सुंदर आहे ना. मस्त आहे की हे आमचे कलाकार. आता मी तुम्हाला तिकडे घेऊन चाललो आहे. काय तिकडे आहे काय. हे आमचे वहिनी आणि आमचे भाऊजी ज्यांच्या गावी आम्ही आलो आहेत. हेच ते दोघं जण. यांचं लवकरात लवकर 4 वर्षांनी लग्न आहे. तसं सगळ्यांनी लग्नाला या. भावाचं मन खूप मोठं आहे. आम्ही आता ब्लॅक येईल पूर्ण. 2 मिनटात आलो. तो आता बघताय तुम्ही आपलं. आता इथं वाजले किती वाजले 6:30 वाजले. 6:30 वाजता पण एवढं नाही गेलं. एक नंबर. हा आमचा बॉडी बिल्डर ॲप दाखवतोय भाऊ. भावाची आयटम पण येणार होती पण आली नाही. थोडा लेट झाला तिला. नाही तर ती पण येणार होती. तो आता आम्ही इकडेच आलो आहे. ते सगळे मित्र-मैत्रिणी तिकडे आहे. तुम्हाला दाखवतो. आमचे फ्रेंड्स लोक एन्जॉयमेंट चालू आहे. फुल एन्जॉयमेंट. काय करताय जेडे लोक दाखवतो. हे पाणी नको उडव. ते लोक इकडे जाय उभे आहेत. एन्जॉयमेंट करतायत भाऊ लोक आपले. तो आता आमची इकडची एन्जॉयमेंट झाली आहे सगळी. सगळ्यांनी जाम एन्जॉयमेंट केलं. पाणी नको उडवता. गेले सगळ्यांनी. आता आमचा जायचा टाईम झाला आहे. ऑलरेडी आता 5:30 काय करते या लोकांचं. हे मला बोलत होते व्हिडिओ काढायला पण मी माझा ब्लॉग चालू ठेवलेला. माझा ब्लॉग चालू होता. चला मग गाईस भेटू आपण. खरं लिटरली आम्हाला खूप मजा आली. खूप एन्जॉयमेंट केली आम्ही इकडे. सो आता तुम्ही पण या. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण या एन्जॉयमेंट करायला. खूपच सुंदर मजा येते आपल्या इकडे. दापोली म्हणजे आपलं कडकच आहे गाव. चला मग भेटू लवकर. टाटा बाय बाय. माझ्या आहे ना हे ना नाश्ता हे बंद कर प्लीज. झाली व्हिडिओ. सो हे गाय जय भवानी जय शिवराय. सो आजचा आमचा इथे गावात लास्ट दिवस होता. सो आता आम्ही निघालो आहे मुंबईला यायला. सो आपले 4 दिवसात किती एवढी मजा मस्ती केली. खरंच खूप एन्जॉयमेंट केलं. खरंच दापोली गावामध्ये येऊन आम्ही एवढं एन्जॉयमेंट केलं. आम्हाला स्वतःलाच माहिती नाही पडलं हे 4 दिवस कसे गेले. सो आता आम्ही निघालो आहे. हे बघा सगळे येत आहेत एक एक. सो खरंच हा ब्लॉग जो आम्ही बनवला ब्लॉग बनवता पण एवढी एन्जॉयमेंट झाली ना लिटरलीच काय सांगू. खूपच एन्जॉयमेंट केलं आम्ही. 4 दिवस
खरंच कमालचे, खूप कमालचे 4 दिवस गेले आमचे. सो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. ब्लॉगमध्ये नेमकं काय बोलायचं असतं मला ते माहीत नाही, पण बाकीचे लोक जे जे बोलतात तसंच मी पण तेच बोलत होतो. सो असंच तुमचं प्रेम द्या तुमच्या भावाला. असे तुमच्यासाठी मी असे चांगले चांगले ब्लॉग घेऊन येत राहीन आणि लवकरात लवकर आपण आपला सेकंड ब्लॉग पण बनवू. सो टाटा, बाय बाय. बाय बाय. सो हे गाईस, आत्ता आम्ही जस्ट आमच्या दापोलीवरनं बस पकडली आहे. आमची बस पण एवढी भारी आहे ना, बघू शकता तुम्ही. फुल लाईटिंगवाले, फुल खतरनाक वाटते, एकदम खर्च केलाय, फुल खतरनाक खर्च केलाय आम्ही लोकांनी. थोडा लाव साबू. फुल लाइटिंग, फुल लाईट बिल जास्त येत असेल. फुल बारवाली फिलिंग. ढकचक 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 फक्त गाणी लावायला पाहिजे होतं स्पीकर. आमच्या आता बसमध्ये आम्ही बसलोय. आमची बस आहे फुल झोपून बिपून. फुल खंबा आणला असता ना मस्त पैकी मोल झाला असता. बसवाल्यांनी खर्च मस्त केला. लाईट बिल भारी येत असेल ना. एसी पण मस्त आहे रे, थंड थंड हवा येते. बघून घ्या, बघून घ्या, मग बघून घ्या. लास्टचा ब्लॉक आहे, बघून घ्या सगळ्यांनी. जाऊ द्या आणि परत येऊ काही वर्षांनी ह्या ब्लॉगवर. लवकरच आपला दुसरा ब्लॉग पण येईल. आता आपला लवकरच आपला दुसरा ब्लॉग येईल. हा ब्लॉग आपला आमच्या वहिनी आणि वहिनी आहे करा. खिडकीच्या बाहेर बघतायत. तोंडात दाखवणार ब्लॉग. आता आपण बघू. मी तुम्हाला जसं ब्लॉग मध्ये बोललेलो 4 वर्षांनी भावाचं लग्न आहे, तर आपण डायरेक्ट 4 वर्षांनी भावाच्या लग्नाला भेटूया. ठीक आहे, चलो गाइस बाय. आता आम्ही झोपतो. नाही झोपायचं रे भाऊ, आपल्याला मजा करायची आहे. एक नंबर सीट आहे. इकडे ना, तू इकडे खर्च केलाय. इकडे त्या बाजूला 2 मिनिटं 4 एसी 1 2 3 4 फुल बार मध्ये बसलो असं फिलिंग येतं ना आपल्याला. मग फुल बार खंबा आणला असता ना, बेंचत मोहल झाला असता इकडे. खतरनाक. गाईस तुम्हाला आमची बस दाखवू. बसलेत बघा असे राजा महाराजा सारखे फुल एसी. हे काय लटकतंय? स्पायडरमॅन तुम्हाला आमची आम्ही बस दाखवतो बघा. बस बस हे बघा, हे बघा ह्यांचं तोंड बघा. मला असं वाटतं ही अशी हात उद्या करते. हे बघा खाला होता मजूराला. अरे जरा शिव्या नको घालू ना. कशाला शिव्या? चार्जिंगचा प्लग कुठे आहे? बाय बाय गाईस. सो गाईस हा सॉरी बोललो ना, दापोलीचा ब्लॉग एंड आहे. सो आत्ता आमचा इकडनं हा ब्लॉग आम्ही फिनिश करतोय. सो आम्हाला हे 4 दिवस आमच्या एन्जॉयमेंटसाठी कसे आम्हाला गेले आम्हाला स्वतःलाच नाही, लिटरली नाही माहीत पडले. 4 दिवसात आम्ही इकडे कुठे कुठे फिरलो, खूप मिस करतो. सांग सांग सांग. बीप 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 पुढे बोल. बीप बीप अरे बीप नाही, बीप शिवाय घालतो ना. बीप बीप बीप. एक नंबर मजा आली. अरे म्हणजे मजा आली. सॉरी बहिणची एवढा मजा आली ना. मजा आईच आईच जाऊन टाक मित्र मंडळ बहिणच्या. मेल्या कुणालची मम्मी पण ब्लॉग बीप बनणार आहे. बीप बीप. शिवाय घालतो ती मम्मी करणार आहे आपला. फुल गेम ऑन आहे. चला मग गाईस आपण मला वाटत भेटू आपला बोलवते सेकंड ब्लॉग मध्ये. सो आपले दापोलीची एन्जॉयमेंट आपण भरपूर केले. आपण जेवढा पैसा टाकला तेव्हा डबल मजा केली आपण सिरियसली. आणि आपला आता बस साठी पण आपण पैसा खर्च केलेला, तो पैसा आपला वसूल आहे. फक्त खंबा पाहिजे होता. खंबा पाहिजे होता. डबल पैसा मस्त. डबल पैसा, मजाच मजा. मजाही मजा. माझ्या खरं. अरे मम्मी बघ माझी आई मम्मीला नाही दाखवायचा. ते असं मस्करी करू नको पाटील. मस्करीची वार्ता वेगळी आहे. माझा आणि ती मुलाचा पण आहे दोघांचा पोहोचून. काय म्हणायचं माझं
मम्मीची व्हिडिओ नाही काढला काय कसली तिथे झोपायची मग झोपू चला. दे व्हिडिओ चला मग मी ब्लॉग संपवतो, यांची बडबड संपणार नाही, मी ब्लॉग संपवतो आता. हे पण टाकू का हे मम्मीला कळलं तर मम्मी हे करणार नाही ते करणार नाही ते पण टाकूया आपण एडिटर एडिटर बाय Guys, भेटू हे आपण कट नाही करायचा लवकरात लवकर. आपला सेकंड ब्लॉग आपण घेऊन येऊ. जेवढं जल्दी. प्रेम तुम्हाला देता येईल तेवढं आमच्या ब्लॉगला तुम्ही प्रेम द्या. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काय करा, घंटा पण वाजवा. घंटा पण असतो ना, टनाटन वाजवा टनाटन सगळं हल्ला पाहिजे इकडचा तिकडे. चला मग भेटूया.